नगारा दाबला पण कमळच जळलं. चंद्रपूरच्या गडचांदूरमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या दिवशी असा स्फोटक प्रकार समोर आला की राजकीय वातावरण अक्षरशः पेटलं आहे. हे फक्त बिघाड नाही, हा निवडणूक प्रक्रियेवरचा थेट आरोप आहे. बूथ क्रमांक 2 आदर्श हिंदी विद्यालय सायंकाळी 5:20 मतदार राम दुर्गे मतदानासाठी पुढे जातात. ते नगारा चिन्हाचं बटन दाबतात, पण लगेचच भाजपाच्या कमळ चिन्हाचा लाल दिवा उजळतो. क्षणात केंद्रावर शांतता तुटते. दुर्गे थक्क होतात आणि मग संताप उसळतो. एल दुर्गे ईव्हीएम मशीन दोन्ही हातांनी पकडतात. गर्दी ओरडूही लागत नाही आणि धारकन मशीन थेट जमिनीवर फेकून फोडली जाते. क्षणात ओरड, धावपळ आणि भाजप विरोधी घोषणांचा वर्षाव. हे निवडणूक आहे का की सेटिंग? मतदारांचा गडगडणारा सवाल. पोलीस तात्काळ धाव घेतात आणि दुर्गे यांना ताब्यात घेतात. दुर्गेंचा आरोप, मी नगारा दिला पण मतदान कमळाला गेलं. हा प्रकार योग्य नाही. याच केंद्रावर आणखी धक्कादायक वळण. मतदार संतोष टोंगे मतदानासाठी आले, पण अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमचं मतदान आधीच झालं आहे. टोंगे संतप्त, हा माझा मताचा अधिकार हिरावणे नव्हे का? नियमाप्रमाणे त्यांचं मतदान छापी व मतपत्रिकेद्वारे घेतलं जातं. विरोधकांचा आरोप, ही 1-2 नव्हे, संपूर्ण प्रक्रियेची चौकशी झालीच पाहिजे. झोनल अधिकारी दीप्ती तेलंग यांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली, पण राजकीय तणाव आता शिगेला पोहोचला आहे आणि जनतेत एकच प्रश्न, मतदान मशीनमध्येच गडबड तर नाही ना? विरोधक आक्रमक, सर्व बूथची तातडीने तपासणी करा. प्रशासन शांत पण दडपण वाढत आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हा प्रकार केवळ एका बूथचा नाही, लोकशाहीवरील विश्वासाचा प्रश्न आता मध्यभागी उभा आहे. पुढच्या स्फोटक अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भारत माझा न्यूजला सबस्क्राईब करा. कोणाची दाबली कोणाची लागली नगारा दाबली तर दुसरी बटन लागली. तिथं कोणती लागली? 5 नंबरची बटन दाबली तर दुसरी लागली बटन. हे सब मस्ती का फोन आहे. बीजेपी की सरकार आहे, राज्य सरकार आहे. मी येऊन म्हटलं नाही होत आहे, बाहेर सांगितलं. त्याच्यानंतर मी येऊन आधी म्हटलं आता चालू आहे, व्यवस्थित आहे म्हणून म्हटले. सब धोकेबाजी आहे. होणार आहे मशीन मला लोकांनी सांगितलं आहे जाऊन. हो दादा दादा तुम्ही बोला. असं जर काही झालं असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही. हो दादा असं जर काही झालं असेल तर आम्ही सुद्धा मान्य करणार नाही.